हॅलो एव्हरीवन. आज आपण महाराष्ट्र शासन नगर परिषदमधून जागा निघालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. ठीक आहे. ह्या किती जागा निघालेल्या आहेत पहा. गट क आणि गट ड म्हणजे गट सी आणि डी एकूण मिळून गट सीच्या 2151 जागा आणि गट डच्या 987 अशा जागा निघाल्या. त्या एकूण जागा आहेत 3138 एवढ्या जागा आहेत. तर ही नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत. इथे एकूण आपले महाराष्ट्रात 34 जिल्हे आहेत. 34 जिल्ह्यामध्ये ही जागा निघालेल्या आहेत आणि एकूण नगरपालिकात 384 नगरपालिकेमध्ये जागा निघाल्या. म्हणजे प्रत्येक नगरपालिकेमध्ये निघाले. आता मी प्रत्येक नगरपालिकेवाईज जागा दिल्या नाहीत, प्रत्येक जिल्ह्यावाईज जागा दिल्या नाहीत, पण प्रत्येक जिल्ह्याच्या अशा जागा निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला नगरपालिकेमध्ये कोणत्या जागा आहेत? वरिष्ठ लिपिक, टंकलेखक, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, उद्यान म्हणजे आपलं बगीचाचे जे आहे देखरेख करणारा, सहाय्यक ग्रंथपाल, पंप ऑपरेटर, वीजतंत्र जोडणी, वायरमन, शिपाई, मुकादम, वॉलमन, सफाई कामगार. आता इथे पहा, इथे चालक असेल तर त्याच्या तो ड्रायव्हिंग लायसन्सचं लायसन पाहिजे, त्याला थोडा अनुभव पाहिजे. प्रयोगशाळा असेल तर त्याच्याबद्दल काहीतरी माहिती पाहिजे, एवढं लक्षात राहू द्या तुम्ही. इथे काही गरज नाही. तर ग्रंथपालाचं त्याचा जो काहीतरी सर्टिफिकेट असेल, मला वाटतं इथं पण गरज नाही काही. पण हे पंप ऑपरेटरचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तुम्हाला. वीज यंत्र जोडणी असेल तर तुम्हाला वीज यंत्र जोडणीची माहिती म्हणजे वायरमॅनचा कोर्स काहीतरी केलेला असायला पाहिजे. वायरमॅनसाठी पण तेच तुमचं इलेक्ट्रिकचा एखादा कोर्स तुमचा कंप्लीट असायला पाहिजे. शिपाई, मुकादम, वॉलमन आणि सफाई कामगार याच्यासाठी जास्त टेक्निकली तुम्हाला काही गरज पडणार नाही. पण जिथं तुम्हाला टेक्निकली सर्टिफिकेटची गरज आहे म्हणजे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. नसलं तरी तुम्ही 10वी पासवर जवळजवळ हे लागू शकता. ठीक आहे. आता टंकलेखन आहे तर ते टंकलेखनची मराठीची स्पीड 30 आणि इंग्लिशची स्पीड 40 पाहिजे. आता मी प्रत्येकाचं लिहून नाही घेतलं, फक्त एवढंच लक्षात ठेवा की वीज तंत्र जोडणी किंवा वायरमॅन असेल तर त्याचा वायरमॅनचा कोर्स कंप्लीट झालेला असावा. ठीक आहे. चालक असेल तर त्याचा जो ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. ह्या साध्या छोट्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय केलं त्याच्यासाठी तर लागणारच आहे. MSCIT सगळ्यांसाठी कंपल्सरी हे लक्षात राहू द्या. MSCIT तुमचं झालंच पाहिजे. ठीक आहे. टंकलेखन म्हणजे तुमचं इथं नाही झालं तरी चालेल, प्रत्येक जागासाठी नाही, फक्त ते टंकलेखनासाठीच आहे. पण MSCIT हे कंपल्सरीच आहे. म्हणजे कोणतं पण तुम्हाला पद पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हे आपल्याला MSCIT तुमचं कंप्लीट पाहिजे. त्याच्यामुळं MSCIT जर कंप्लीट असेल तरच तुम्हाला मराठी भाषेचं तुमचं ज्ञान पाहिजे, कारण हे नगर परिषदेमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी भाषा पण थोडी बहुत तरी समजायला पाहिजे. हिंदी नाही आली तरी चालते, हिंदी आणि इंग्लिश, पण मराठी भाषा तुमची यायलाच पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही 10वी पास असले पाहिजे. 10वी कमीत कमी 10वी. पहा, ह्या ज्या नोकरी आहेत त्या 10वीच्या बेसिसवर आहेत. ठीक आहे. सगळ्या ज्या नोकरी आहेत त्याच्यामुळे 10वी पास पाहिजे. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, चालक असेल तर तुमचा जो ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, वायरमन आहे किंवा बाकीचे जे पण ग्रंथपाल असेल तर तिथं तुमचे सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. बाकी जागी नाही लागणार. 10वी पास असला तरी तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे. आता संबंधित पदाचे सर्टिफिकेट जसं तुम्ही सांगितलं, वायरमन असेल तर त्याचं सर्टिफिकेट वगैरे. आता मी तुम्हाला सांगेल परीक्षा कशी राहणार आहे आणि त्याच्यानंतर मी वेबसाईट पण सांगेल. वेबसाईट कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, काय करायचं आहे ते पण सांगेल. तर परीक्षामध्ये तुम्हाला 4 घटक दिले जाते: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. प्रत्येकाचे तुमचे 25 प्रश्न राहणार आहेत. 50 मार्काचा एका याला म्हणजे 25 मार्काचा प्रश्न देणार मराठीचे. एका प्रश्नाला 2 मार्क असणार, तर 50 मार्क असे होते. इंग्रजीमध्ये पण 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क असतील, 50 प्रश्न आहे. आणि असं सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे 4 विभाग आहेत. तर एकूण प्रश्न तुमचे 100 असतील. 100ला 100 सॉल्व करायचे. तिथे काही तुमचे निगेटिव्ह मार्क नाहीत,
मार्क कटणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 100ला 100 सगळे प्रश्न सोडवायचेच आहेत. जरी येत नसलं तरी आपण टिक मार्क करायचा. म्हणजे याचाच अर्थ जर एखादा प्रश्न 4-5 प्रश्न येत नसतील किंवा 8-10 प्रश्न येत नसतील तरी टिक मार्क करायचा प्रत्येकाला. 100ला 100 आपल्याला सॉल्व करायचे आणि ते 200 मार्कासाठी असते. याच्यासाठी तुम्हाला 2 तास दिले जातील. 2 तास मध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. एक तर 4 किंवा 5 ऑप्शन असतील. 4 ऑप्शन असतील. त्या 4 ऑप्शनपैकीच तुम्हाला उत्तर टिक मार्क करायचे. अजून मी सांगतो की जर काही प्रश्न समजा वेळेचा अभाव आहे किंवा तुम्हाला येत नसेल त्याच्यामुळे जर काही प्रश्न सुटत असतील तर त्याला सोडायचे नाही. कमीत कमी गोल तर तुम्हाला करूनच यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे सगळे 100ला 100 तुम्हाला अटेम्प्ट करायचे म्हणजे तुमचे जास्तीत जास्त मार्क होतील. जर तांत्रिक पदासाठी मी म्हणलो की तांत्रिक म्हणजे काय, तुम्हाला वायरमॅन असेल किंवा चालक असेल त्याच्यासाठी काही अजून एक पेपर आहे. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला मराठीसाठी 15 प्रश्न आहे 30 मार्कासाठी, इंग्रजीसाठी 15 प्रश्न आहे 30 मार्कासाठी, समाजज्ञानचे 15 प्रश्न 30 मार्कासाठी, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आहे 30 मार्कासाठी आणि तुमचे तांत्रिक विषय म्हणजे जे पण तुम्ही तुमचा विषय असेल जसं की वायरमॅन आहे किंवा ड्रायव्हिंग आहे किंवा ग्रंथपाल असेल किंवा टंकलेखक असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील 80 मार्काचे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहेत. तेच स्वरूप आहे. 100 प्रश्न आहेत 200 मार्कासाठी. अजून तेच सांगितल्याप्रमाणे की याच्यासाठी पण 2 तास असतील. वस्तुनिष्ठ प्रश्न असतील म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला ऑप्शन पर्याय दिलेले असणार आहे आणि त्या पर्यायापैकीच आपल्याला उत्तर पर्यायाला सिलेक्ट करायचे. आता याची वेबसाईट तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे पहा. इथं मी एकच वेबसाईट 2 वेळेस लिहिली आहे. ठीक आहे. याचं चांगलं पाहून घ्या. https://mahadma.maharaष्ट्ra.gov.in. ठीक आहे. https हेच आहे. वेबसाईट एकच आहे दोन्ही पण, फक्त मी डबल लिहिलं. एखाद्या इथं काही अक्षर कळत नसेल तर मी पुन्हा इथं लिहून काढलं. ठीक आहे. आणि आपण आपले व्हिडिओ पण असतात वेगवेगळ्या विषयावर आपण धरून व्हिडिओ पण करत असतो. तर तुम्हाला अभ्यासक्रमाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर ती पण आपण माहिती आपले वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवत असतो. प्रत्येक याच्यावर आपले व्हिडिओ जाऊन पहा. इंग्रजी असो मराठी असो गणिताचा पण भाग आहे. कसे प्रश्न सॉल्व करायचे काही नाही. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. एखादा टॉपिक करायचा असेल सर इंग्लिशचा करा मराठीचा करा जे पण असेल तुमचा ते टाका. आपण त्याच्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू. तुमचा काही एवढं डिफिकल्टी लेवल नसते मॅथमॅटिक्सचं वगैरे. बुद्धिमत्तेचं म्हणलं बुद्धिमत्तेचं पण टाकू. एखादा व्हिडिओ तुम्हाला लिंकमध्ये सापडला नसेल तर त्याची लिंक पण मी सेंड करेन. तर तुमचे जे डाऊट्स असतील अभ्यासा विषय वगैरे जे पण असतील, एखादा टॉपिक वीक असेल ग्रामरमध्ये म्हणा, मराठी ग्रामर किंवा इंग्रजी ग्रामर किंवा गणिताचा, ते पण तुम्ही मला सांगू शकता. आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू. प्रत्येक घटकावर आपले व्हिडिओ राहतातच. तर एखादा घटक राहिला असेल तर त्याच्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू. आणि येणारे जे पण आपल्या पदं असतील महाराष्ट्र शासनाचे जे पण असतील आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवत राहू. म्हणजे जेणेकरून ज्या ज्या वॅकन्सीज येतील, ज्या ज्या आपल्याला पदं रिक्त म्हणजे गव्हर्नमेंटच्या जागा निघतील त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे जेव्हा पण व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की सरांचा व्हिडिओ आला. एक तर तुमचं एज्युकेशनबद्दलच असेल किंवा एखादी जागा निघाली त्याच्याबद्दल. ठीक आहे. एवढे बोलून आजचा व्हिडिओ इथंच संपवून टाकू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.